नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया, इथे आकाश आणि भूमी राजा काका यांना भेटायला निघालेले असतात. तेवढ्यातच तिथे अथर्व आणि मानसी सुद्धा बाहेर जात असतात. तेव्हा आकाश म्हणतो, अथर्व तू कुठे बाहेर जातोयस का? तेव्हा अथर्व म्हणतो की हो. तेव्हा तो विचारतो, का विचारतोयस तू? तेव्हा आकाश म्हणतो, नाही काही नाही, आत्याची मनस्थिती सध्या ठीक नाही आहे. तू जर तिच्याबरोबर थोडा वेळ थांबला असतास तर बरं झालं असतं. तेव्हा अथर्व म्हणतो, मी आईला भेटायला चाललो आहे, त्यानंतर मी बाहेर जाणार आहे. बाबांची बेलसुद्धा करायची आहे ना, त्यासाठी सुद्धा मला प्रयत्न करायचे आहेत. तेव्हा आकाश म्हणतो, तू एकटा नाही आहेस, आपण सगळेजण मिळून राजा काकाला लवकरात लवकर घरी घेऊन येऊ. तेव्हा अथर्व म्हणतो, तुला काहीच करायची गरज नाही आहे. तुला जर काही करायचं असतं तर तू बाबांना जेलमध्ये टाकलंच नसतंस. तू तुझे कॉन्टॅक्ट वापरले असतेस, पण तू तसं काही केलेलं नाही आहेस ना. मग आतासुद्धा तुला काही करायची गरज नाही आहे. माझे वडील आहेत, त्यांना बेल कशी मिळवून द्यायची त्यासाठी मी प्रयत्न करेन. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, हे काय करतोयस तू अथर्व? अरे भाऊजींबरोबर असं का बोलतोयस तू? ते आपल्या भल्यासाठीच बोलतायत ना. तेव्हा इथे अथर्व आता रागाने निघून जातो. तेव्हा मानसी आता आकाशला सॉरी म्हणत असते. तेव्हा इथे भूमी म्हणते की काळजी करू नको म्हणू, आता सगळ्यांचीच मनस्थिती ठीक नाही आहे, पण सगळं काही व्यवस्थित होईल. तर इकडे सगळं काही पौर्णिमा आणि अभि ऐकत असतात. तेव्हा पौर्णिमा म्हणते, काय करायचं, सगळं काही आता विस्कळीत होत चालले. तेव्हा अभि म्हणतो, काळजी करू नको, आता सध्या आपल्याला शांत बसावं लागणार आहे. कारण का, आई कशी चाल खेळते ते आपण बघितलेच ना. आपण तिच्या विरोधात जाऊन वेगळी चाल करतोय हे जर तिला कळलं ना, तर ती आपल्याला सुद्धा सोडणार नाही, ती आपल्याला सुद्धा जेलमध्ये टाकेल. तेव्हा आता आपण शांत बसूया आणि आई पुढे काय करते ना ते बघूया. आता कुणालाही काही बोलायचं नाही, जो तो आपली कातडी वाचवण्याचा प्रयत्न करतोय. तर इकडे राजा काका आता जेलमध्ये बसलेले असताना तिथे आकाश त्यांना भेटायला आलेला असतो. तेव्हा हवालदार सांगून येतात की तुम्हाला भेटायला कोणीतरी आलेलं आहे. तरी तिथे आकाशला बघून आता राजा काकाला खूप आनंद होतो. राजा काका म्हणतो, आकाश तू आलास ना. आकाश तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना, मी खरंच काही केलेलं नाही आहे. मी माझ्या बायकोची आणि मुलांची शपथ घेऊन सांगतो. तेव्हा भूमी म्हणते, राजा काका काळजी करू नका, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा राजा काका म्हणत असतात की आकाश मी तुझ्या वडिलांसारखा आहे रे. हे बघ, तुझा विश्वास माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. प्लीज एकदा म्हण ना की तुझा माझ्यावरती विश्वास आहे, मला खरंच खूप बरं वाटेल. आकाश म्हणतो, राजा काका मला खरंच मनापासून तुझ्यावरती विश्वास ठेवावासा वाटतोय, पण त्या पुराव्यांचं काय? एवढे पुरावे त्यांना कसे काय मिळाले? ते धडधडीत पुरावे माझ्यासमोर उभे आहेत. तेव्हा आकाश म्हणतो की राजा काका एक तरी पुरावा असेल का तुझ्या बाजूने? तो असेल तर आम्हाला सांग ना. तेव्हा राजा काका म्हणतात, नाही रे, माझ्याकडे एकसुद्धा पुरावा नाही आहे. तेव्हा इथे आकाशला आता गायकवाड सर बोलवतात. तेव्हा आकाश तिथून जातो. तर इथे आता राजा काका त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा इकडे आकाश आता गायकवाड सरांबरोबर बोलण्यासाठी तिथून निघून गेल्यानंतर भूमी म्हणत असते, हे बघा राजा काका, तुम्ही काही केलेलं नाही आहे, मला माहिती आहे. माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, पण आपल्याला एक तरी पुरावा हवा आहे ना, ज्यामुळे आपण हे सिद्ध करू शकतो. तेव्हा इथे राजा काका म्हणतात, माझ्याकडे एकसुद्धा पुरावा नाही आहे भूमी. तेव्हा भूमी म्हणते, मी शोधेन ना, तुम्ही काळजी करू नका, मी नक्की तुमच्या विरोधामधले सगळे पुरावे शोधेन. तेव्हा इथे राजा काका म्हणत असतात, तू रागिणीची आणि आईंची काळजी घे. आईंचा BP सारखा वाढत असतो, त्यांना उगाच या सगळ्याचा त्रास होईल. आणि रागिणी तर मी घरामध्ये नाही आहे तर पूर्ण वेडीपिशी झाली असेल. तू सगळ्यांची काळजी घेशील मला खात्री आहे, म्हणूनच मी तुला सांगतोय. तेव्हा इथे राजा काका म्हणतात की जे मीठ खाल्लेलं आहे मला त्या मिठामध्येच छेद करायला अजिबात आवडत नाही, मी खरंच काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते की माझा पूर्ण विश्वास आहे आणि मी नक्कीच पुरावे गोळा करेन आणि तुम्हाला निर्दोष सिद्ध करेन. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की एकसुद्धा पुरावा नाही आहे राजा काकांकडे, आता काय करायचं? तेव्हा आकाश म्हणत असतो, पण असं काय असेल, कुणी फसवलं असेल राजा काकाला या प्रकरणामध्ये, मला त्याच्यावरती विश्वाससुद्धा ठेवावासा वाटतोय, पण या पुराव्यांचं काय करू? तेव्हा भूमी म्हणते, सगळं काही ठीक होईल, तू काळजी करू नको. आणि भूमी म्हणते, आकाश तू घरी जा, मला सुद्धा माझ्या घरी जायचं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी मी येतो ना तुला सोडायला. तेव्हा भूमी आपल्या मनामध्ये म्हणते की घरी भानुशाली वकील आलेले आहेत आणि मी आकाशला सांगितलेलं नाही आहे की त्यांनी मला लग्नासाठी प्रपोज केलेलं आहे. जर आकाशला कळलं तर त्याला राग येईल की मी त्याला आधी हे सगळं का सांगितलं नाही. तेव्हा भूमी म्हणते, नाही नको आकाश, मी जाईन एकटी, तू घरी जा आणि आजीची आणि आत्यांची काळजी घे. तेव्हा इथे आकाशला कळतं की भूमी अजूनही त्याला खरं सांगत नाही आहे. त्यानंतर भूमी घरी येते. नीलमरी म्हणत असते की भूमी आलीस का तू? ये ना बाळा इथे बस. तेव्हा भूमी बसल्यानंतर आता इथे भानुशाली वकील काही बोलायला जाणार. तेवढ्यातच भूमी म्हणते, हे बघा
तुम्हाला माझं आणि माझ्या आईला सुद्धा माझं उत्तर ऐकायचं आहे ना? मी तुम्हाला आता माझं उत्तर देते. मी आत्ताच लग्नाचा विचार करू शकत नाही, कारण आकाशला आणि त्याच्या फॅमिलीला माझी गरज आहे. म्हणून मी माझा संपूर्ण वेळ आकाशला देणार आहे. माझ्या 2 बहिणींचे संसार आहेत त्या घरामध्ये, आणि त्या घरावरती संकट आलं आहे तर मी त्या घराला असं एकटं नाही सोडू शकत. आणि आकाशला सुद्धा मैत्रीण म्हणून माझी खूप गरज आहे, त्याच्यामुळे मी त्याला सुद्धा एकटं नाही सोडू शकत. म्हणून तुम्ही लग्नाचा विषय जरा बाजूलाच ठेवा, असं भूमी म्हणते. तेव्हा इथे भानुशाली वकील म्हणत असतात, मी इथे तुमचा होकार मिळवायला आलाच नव्हतो. तुमचं घर जे आकाशने स्वतःच्या नावावरती करून घेतलं होतं ना, तुम्हाला फसवून ते घर मी परत मिळवलेलं आहे, आणि आता ते घर तुमच्या आणि तुमच्या वडिलांच्या नावावरती आहे. तीच फाईल मी तुम्हाला द्यायला आलो होतो. तुमच्या होकाराची घाई नाही आहे मला. तुम्हाला जेव्हा होकार द्यायचा असेल तेव्हा द्या. तेव्हा इथे भानुशाली वकील आता बोलून तिथून निघून जातात. तेव्हा इथे नीलांबरी म्हणत असते, किती गं चांगले आहेत ते, बघितलंस ना तू? अजूनही होकार दिलेला नाही आहेस लग्नाला, तरीसुद्धा किती करतेत आपल्यासाठी. बाबांसाठी नोकरी बघितली, त्यांच्यासाठी स्कूटी घेतली, आणि आता तर काय आपलं घरसुद्धा मिळवून दिलं आहे. ते सुद्धा तुझ्या आणि बाबांच्या नावावरती आहे. आणि तू जर त्यांना नकार दिलास तर पापच ग बाई, पापच होईल हे. तेव्हा इथे भूमी आता उपकाराच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबून गेलेली असते. तरी ते आकाश आता मानसीला म्हणत असतो की भूमी त्या भानुशाली वकील याला भेटायला घरी गेली, तरीसुद्धा तिने मला काही सांगितलेलं नाही आहे. अजूनही ही गोष्ट तिने माझ्यापासून लपून ठेवली. तेव्हा इथे मानसी म्हणते, असं नाही आहे भाऊजी, तिला वेळ मिळाला नसेल. तेव्हा आकाश म्हणतो, असं कसं मानसी, तिने मला सांगायला हवं होतं ना. मला तर कधी कधी वाटतं त्या भानुशाली वकीलबद्दल तिच्या मनामध्ये पॉझिटिव्ह फिलिंग्स वगैरे आल्या नसतील ना. तेव्हा मानसी म्हणते, नाही भाऊजी, असं अजिबात नसेल. ताई कधी दुसऱ्याचा विचार करू शकत नाही. तेव्हा इथे आकाश म्हणतो की मानसी, तू असा विचार करतेस, पण भूमीच्या मनामध्ये काय आहे आपल्याला कुणाला काहीच माहिती नाही आहे. आधी तिच्या मनामध्ये काय चाललं आहे ना, ते आपल्याला बघायला हवं आहे. तो भानुशाली, त्याला माहिती आहे की आमचं लग्न झालं आहे, तरीसुद्धा तो तिला प्रपोज करतो आहे, लग्नाची मागणी घालतो आहे. हे कुठेतरी थांबायला हवं आहे. त्याआधी भूमीच्या मनात काय आहे ते आपल्याला कळायला हवं आहे. तर इकडे आता भूमी विचार करत असते भानुशाली जे काही बोललेलं असतो त्याचा. तेवढ्यातच तिथे मनू येते आणि म्हणते की जेवणाची तयारी झालेली आहे. तेव्हा इथे भूमी तिला म्हणत असते की कोशिंबीर करायची आहे, आणि इथे ताज्या आंब्याला सुद्धा फोडणी द्यायची आहे. तेव्हा मानसी म्हणते, मी सगळं काम केलेलं आहे, तू फक्त चल. तेव्हा मानसी म्हणते, ताई कसलं टेन्शन आहे का? भूमी म्हणते, बस इथे मनू, मला तुला खूप दिवसांपासून काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा इथे मानसी म्हणते, सांग ना. तेव्हा भूमी म्हणते, अगं ते भानुशाली वकील आहेत ना, त्यांनी मला प्रपोज केलं होतं, त्यांनी मला लग्नासाठी मागणी घातली. तेव्हा इथे मनू म्हणते, काय, त्यांनी असं कसं काय केलं? तेव्हा इथे मानसी आपल्या मनामध्ये म्हणते की त्यांना माहिती आहे ताईचं आणि भाऊजींचं लग्न झालं आहे, आणि तिची आता तब्येत बरी नाही आहे, तरी ते असे का वागतायत. तेव्हा भूमी म्हणते, त्यांनी आपल्या बाबाला नोकरीसुद्धा मिळवून दिली, त्यांनी स्कूटी घेऊन दिली, आपलं घर जे आकाशकडे होतं ते सुद्धा सोडवलेलं आहे. म्हणजे त्यांचे किती उपकार आहेत ना आपल्यावरती. तेव्हा मनू म्हणते, ताई तुला सुद्धा त्यांच्याबरोबर लग्न करायचं आहे का? तेव्हा भूमी म्हणते, नाही गं, मी त्यांचा नवरा म्हणून कधीही विचार केलाच नव्हता. त्यांची आणि माझी जोडी कशी काय बनू शकते? तेव्हा मनू म्हणते, तुला खरंच त्यांच्याबरोबर लग्न नाही करायचं आहे ना? तेव्हा भूमी म्हणते, कधीच नाही. मी त्यांचा नवरा म्हणून कधी विचारसुद्धा केलेला नाही आहे. त्याने जेव्हा मला प्रपोज केलं होतं लग्नासाठी, तेव्हाच मी पाण्यात पडले असं मला वाटत होतं. तेव्हा इथे मनू म्हणते, ताई हे बघ, त्याने जी काही आपल्याला मदत केली ती वेगळी, आणि नवरा म्हणून लग्न करून आयुष्य घालवायचं हे वेगळं असतं. तेव्हा भूमी म्हणते, नाही नाही, मी त्यांचा कधीच असा विचार केलेला नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, मला तुझ्याकडून हेच अपेक्षित होतं, तू फक्त माझी आहेस. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी आता बाहेर आल्यानंतर बघते तर इथे वेदांगी आकाशला आपल्या हाताने घास भरवत असते. तेव्हा भूमीला त्या दोघांना एकत्र बघून आता खूपच जास्त जेलेसी होते आणि रागसुद्धा येतो. त्यानंतर इथे भूमी आता आकाशवरती जरा नाराज झालेली असते. आकाश विचारतो की भूमी, काय झालं, कुणाचा मेसेज आला होता? तेव्हा भूमी म्हणते की भानुशाली वकील यांचा. तू आमचं जे घर घेतलं होतंस ना, ते घर त्यांनी सोडवले आणि माझ्या आणि बाबांच्या नावावरती हे केले. तेव्हा इथे राजकाका आता पोलिसांना म्हणत असतात, हे बघा, मी काही केलेलं नाही आहे, तुम्ही उगाच माझ्यावरती असे खोटे आरोप लावू नका. आणि आता पोलिसांची गलफटी पकडतात. तेव्हा इथे पोलीस म्हणत असतात की इथे पोलिसांची कॉलर पकडणं काय असतं ना, हे चला आता आम्ही तुम्हाला दाखवतो. तेव्हा इथे राजकाका खूपच जास्त आता टेन्शनमध्ये येतात. तर भूमी म्हणत असते, आकाश तू सांग ना, तू आमचं घर का बरं घेतलं होतंस आणि ते स्वतःच्या नावावरती का केलं होतंस? हे ऐकल्यानंतर आकाश आता विचारातच पडतो.